आता येताना रस्त्याने मी कांद्याचे भरपूर छान प्लॉट बघितले. तुमच्या भागामध्ये लोक रासायनिकवरती पण चांगले कांदे पिकवतात. इथं पण भरून ठेवल्यावर टिकत नाही, ते फक्त दिसतं. अच्छा, नाही इथं बी आता बरंच म्हणजे कमी होतंय. जे स्टार्टिंगला जे उत्पन्न भेटायचं ना, किती भेटायचं तेव्हा? आता बरोबर कमी होत आला. 4-5 वर्षापासून कांदा म्हणजे जमतच नव्हता इथं. तुम 4-5 वर्षापासून कांदा जमतच नव्हता. का बरं जमत नाही? म्हणजे मातीच एकदम अशी चोपण झाली होती. तुमची पाणी जिरत नव्हतं इथे? हो, पाणी भरल्यानंतर हा. 4-4 तास पाणी तसं तुंबून राहायचं वाफ्यांमध्ये. म्हणजे थाळ घालायचं पाणी? हो. पूर्वी जिरून जायचं? हो. स्टार्टिंग म्हणजे थोडक्यात रोटावेटरचा वापर जेवढा वाढला एवढा मागच्या 4-5 वर्षाच्या काळात. मग का वापर तुम्ही रोटावेटर? इथं ना मिरची लावलेली होती गेल्या वर्षी बरं का. म्हणजे मी तिथं बसलेलो होतो, नांगरलं इकडे बी नांगरलं, तिथं डोकं हा निघलाच नाही डायरेक्ट. मी माडवायन प्रत्यक्ष त्याला बघितलं का बरं तिथं का बरं माती झाली? तिथं एकदम अशी पूर्ण आपण माती. SCT वैदिक वापरलं होतं ना, SCT वैदिक वापरलं होतं मिरचीसाठी. बर, पण आपलं रोग मिरची नाही जमली, मग माती जमली. हो, माती सुपीक झाली. तुम्ही आता कुठला फवार मारले? ते मी उतरण्यासाठी कल्टर आणि बोरान मारलंय त्याला. कशाला? कांद्याला. काय उतरण्यासाठी? म्हणजे हे जी बियाणे येण्यासाठी? नाही 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 नाही, हे मानी असं झाड आहे ना, हे खाली आणण्यासाठी. माल उतरण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे किती भयानक किती? पूर्ण माणसं फक्त फवारेच मारत होते आणि कांदे पूर्ण करत. आता हे नव्हती मारित का? म्हणजे शेतकरी किती आदबतो, किती त्रास घेतो. हे खाली उतरायला तुम्हाला मेहनत घ्यायची काय गरज आहे? पण तो कांदा फुगणार नाही ना जर मारलं नाही तर. असं निघणं नाळपट जास्त लांबून जायले आणि तो खाली उतरू शकत नाही ते मारल्याशिवाय. म्हणजे आधी नाळपट वाढवायची आणि नंतर खाली वाढायची. तुमच्या ह्या वावरामध्ये कांदे जमत नव्हते. का जमत नव्हते? कारण केमिकल कांदा का नाही करायचा? त्याच्या निंदे जास्त करावं लागत. हो, तो एक फरक जाणवला. 1.5 ते 2 महिन्याचे कांदे झाले का आपोआप करपा चालू होऊन जायचा आणि जो नाळ लांबलेला असायचा म्हणजे माल तर होतच नव्हता, फक्त दांड उभे पात पडून जायचे. कांद्यामध्ये तुम्ही 8-10 लाख रुपये एकरी कमवू शकता. हे तुम्हाला स्वप्न वाटतं ना? हो. तुमच्याकडे एकरी कांद्यामध्ये किती पैसे कमी होते? वैदिकचा हा एक फायदा की पुढच्या पिकाला तुमची जमीन आणखी काय होती हे तुम्ही सांगितलं मला. तुम्ही सांगितलं एवढ्यात पीक नाही जमलं पण माती जमली. 10 गुंठ्यासाठी 30,000 रुपये खर्च केला होता. पण मग म्हणजे मला बरेच जण म्हटले एवढा खर्च कुठं असतो का? पण मग मला जेव्हा माती आणखी नरम झाली, पीक तर गेलं, तो भाग वेगळा. सांगा. पण मग मी पुन्हा म्हटलं आपण कॉन्फिडन्स वाढला. हा, कॉन्फिडन्स वाढला. आता कांदे लावायचे, मग पूर्ण क्षेत्रात. फेल गेलेल्या पिकाला म्हणजे मिरची फेल गेली तर पण हिंमत का बरं? कारण मातीतला बदल जाणवला. हो. बरोबर. यांचं तुम्ही मातीकडे लक्ष दिलं नसतं तर मी काय म्हणले असते? BSc ॲग्री सर म्हणून तसं जाणवलं त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही BSc ॲग्री एवढं शिकून मला काय आता गरजच नाही म्हणते त्याची. तुम्हाला माहिती का मिरची वाया का गेली तुमची? एक तर रोप चुकी म्हणजे हे होतं आणि लागवड मी 1 मेला केली होती फुल टेम्परेचर. आणि अजून एक गोष्ट, एक एकरची किंमत 12 लाख रुपये. तुम्ही नापीक जमीन ताब्यात द्या, 1 लाख रुपये खर्च करा तिला SCT वैदिकचा. ती एका सीझन मध्ये काय होणार? सुपीक. किंमत किती झाली? 24 लाख. 24 लाख. तुमची प्रगतीची विकासाची व्याख्या काय? तुमची जमीन निकस आहे आणि तुमचा विकास आहे. तुम्ही बंगला बांधला, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्या बँकेत पैसे आहे, पण तुमची जमीन नापीक होईल. भविष्य काय तुमचं? इथं कोणतंही पीक घ्या. तुम्ही वडील नाही यांचे? हो. हां. तर पहिले जळीच पडायची ते कांदे. बरोबर आहे ना? का बरं जळी पडायची माहिती तुम्हाला?
आपण जे देतोय जमिनीमध्ये ते तर पीक घेतच नाही, परंतु जेव्हा त्यातला एक कण लागू होतो ना तेव्हा जमिनीमधला एक कस घेतो तो. बघा लक्षात घ्या, रासायनिक खताचा कण म्हणजे मशीन आहे, ते तेव्हाच काम करतं जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वाचा एक कण असतो. सेंद्रिय कर्वाचा कण त्या रासायनिक कणाला घेऊन झाडामध्ये जातो आणि मग काम करतो. आता सूत्र सांग, हे सूत्र आजपर्यंत कोणीच कोणाला सांगितलेलं नाही, मी पण नाही सांगितलेलं, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू राहिलो आणि सगळे शेतकरी पहिल्यांदा ऐकू राहिले. कांदे पिवळे पडले होते ना, मला सांगितलं का ते 24 गोणी मारू. बरोबर, पण मी काय सांगितलं, माझा प्लॉट पूर्ण फेल गेला तरी चालेल, मी टाकणार नाही. हा क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्यासारखा पैलवान तगडा माणूस इमोशनल कसा होऊ शकतो, काय वाटतं? खरं सांग, खरं इमानदारीने सांग. त्यांना पुढचं भविष्य दिसलं असं. पुढचं भविष्य दिसलं होतं म्हणजे केमिकलच्या शेतकऱ्याला इज्जत आहे का? नाही त्याच्या मालाला इज्जत आहे का? नाही. सर आज तर छाती झोक्सपणे सांगते, त्यांच्याकडे आपल्या गावातला सप्ताह चालू होता, वांगे घ्यायला माणूस गेला, तो आर्मी होता, त्यानं 4 वर्षापूर्वी व्हिडिओ पाहिले, तो आणि मला ते वांगच आणायचं म्हणे आज पहिल्यांदा, मी आजपर्यंत काही वापरले. मग त्याने मला सांगितलं भाऊ ते 500 रुपये बांधता येऊन काही कमी करायला, म्हणलं जा कमी करतील ते. हां हे आले त्यांनी जाऊ वांगे पाहिले, त्यांनी कमी नका करू, या नाही शिक लावून दिलं कॅरेट हां आधीच. बर कमी तर करणारच होतं, त्याला करून दिला कमी करा, कमी करणार वरून शिक लावून दिलं. ते आल्यावर ते नाही पुरेच घ्या म्हणे आता तुम्ही म्हणजे विचार करा. आणि ते सप्ताचा वांगे खाल्ले ना, नंतर वांगे खाल्ले ते परत संध्याकाळी फोन केला मला, अहो म्हणे भाजी अशी झाली का लोक भाजी मागायला घरी यायचे म्हणे, आम्हालाच नाही म्हणे ती सत्तेची भाजी, ते म्हणायचे अहो मला थोडीशी भाजी द्या. बरोबर आहे की? सात्विक खाल्लं का गुण बी सात्विक येतं. कसे बोलले तुम्ही? असं होतं. फेल गेल्यावर तुमचं त्यावेळेस मन काय म्हणत होतं? मन विचलित झाले ना डायरेक्ट. मी याला बोललो बी, म्हणलं आता काय करायचं. नाही, त्यांचे मन विचलित झाले, पण त्यांना म्हणलं तुम्ही पण मग आम्ही थांबलो ना त्याच्यावर. वेळेस आणखीन ट्रायल करून. तुम्ही म्हणले हा तेच हे तर म्हणत होते लगेच, तिकडे ना मग इकडे काहीतरी लावा. पा कुठे गेले तुमचे वडिलांच्या इथं बाथरूम वडील विरुद्ध भेटले बा, तुमचे वडील विरोध करतो 2 वर्ष, यांनी फेल जाऊन सुद्धा काय केलं, मुलाच्या पाठीवर हात, नाही तू लढ, मी आहे तुझ्या बरोबर, तुम्ही फक्त काय म्हणा, लढ म्हणा. हा पहिल्यापासून म्हणणं आहे, तू फक्त कर. अरे वा क्या बात आहे. असे वडील प्रत्येक मुलाच्या पाठीमागे जर असले तर शेती फेल नाही जाऊ शकत. तर आम्ही नांगरायला सुरुवात केली. बरोबर, आम्ही नांगरती इकून केली, बर इकून नांगरीत तिकडे गेलो, इकडे ढकत, तिथं ढकत निघा ना. ट्रॅक्टर किती तुम्ही विचार केला इकडं ट्रॅक्टर असा डायरेक्ट म्हणजे मी तर म्हणतो याला टापच चालू ट्रॅक्टर. म्हणजे नांगर गावाला काय माग पहिल्या गेअरवर ट्रॅक्टर चालू तुम्ही होता. बघून पाहिला असेल नांगर गावाला काय एवढा फास्ट ट्रॅक्टर इतका मोका चालायचा हा. आणि इथं गरके आणायचा जागेवर. म्हणजे गरके मारून तिथं थांबलाच नाही ट्रॅक्टर, तिथून सुटला तिथं जायचं. म्हणजे त्यावेळेस जमीन सांगत होती तुम्हाला का मला नको नांगरू, माझं अन्न बदल. तर मी याला म्हणलं इथं तर नांगरे सुद्धा गरज नव्हती, काय ना उगाच आपण हा. नांगरायचं वास. बर बर बर, मग मग ठरलं. इथं रोटरी मारली तिथं मारलीच नाही. ती बर. पूर्ण म्हणजे जे नांगरची लेवल होती ती लेवल दिसायची डायरेक्ट. रोटरी मारल्यानंतर ती जागा डायरेक्ट लेवल दिसायची, सपाट दिसायची. सपाट दिसायची. बर बर. आजूबाजूला सगळा काय आहे? अंधार आहे. आता आजूबाजूला काय आहे? या लाईटचा इथं काय आहे? प्रकाश आहे. त्या अंधाराचा आपल्यावर परिणाम होतो का हा प्रकाश तिकडे जातो? हा प्रकाश तिकडे. एससीटी वैदिक म्हणजे प्रकाश आहे, अंधाराचा त्याच्यावर परिणाम होत नाही, त्याचा अंधारावर परिणाम होतो. हे सत्य आहे. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या होळीमध्ये, यावर्षी 2025च्या होळीमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जे केमिकलनी जे काही विष पसरवलेलं आहे त्याची आपण राखरागोळी करूया आणि अमृतमय जीवनासाठी आपण एससीटी वैदिकची कास धरूया. जय एससीटी वैदिक. चला शेती करूया आनंदाने. नमस्कार. नमस्कार. आज आपण कुठल्या गावामध्ये? नांदगाव. माणिकपुंज. हो. अच्छा. तर मित्रांनो, आपण नांदगाव तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असेल हा तालुका, परंतु येथील धरणामुळे इथली परिस्थिती आता बदलली. किती वर्षापूर्वी धरण झालं इथं? 2000 मध्ये. अच्छा, म्हणजे तर त्याला पण 25 वर्ष झाली. हो. अच्छा. मग आता येताना रस्त्याने मी कांद्याचे भरपूर छान प्लॉट बघितले. तुमच्या भागामध्ये लोक रासायनिकवरती पण चांगले कांदे पिकवता. हो. बरोबर आहे ना? म्हणजे मला आठवलं की मी पुन्हा 25 वर्ष पाठीमागे गेल्यासारखं वाटलं मला. आमच्या गावाकडे 25 वर्षापूर्वी अशीच शेती पिकायची मस्त. बरोबर आहे ना? पण आता ह्या आजच्या कंडिशनमध्ये असं आहे
का ज्यांच्या कांद्याची चाळी आहे त्यांनी विकत जरी घेतली तरी कांद्याची चाळ भरत नाही. नाही बरं. अशी कंडिशन आहे लोकांची आमच्याकडे आता. इथं पण भरून ठेवल्यावर टिकत नाही ना, ती फक्त दिसतं. अच्छा, नाही इथं बी आता बरंचसे म्हणजे कमी होत आहे. जे स्टार्टिंगला जे उत्पन्न भेटायचं ना किती भेटायचं तेव्हा? आता बरोबर कमी होत आलं. आता लेवल यायला लागली. हा, आता बरं, तुम्ही म्हटले की कांद्याला पूर्वी आमच्याकडे चांगले रिझल्ट भेटायचे, हो. पण आता भेटत नाही एवढी तशी. नाही भेटत. तर ह्या वावराचे काहीतरी इतिहास आहे सांगत होते तुम्ही. हो. हा, इथं तर कांदा 4-5 वर्षापासून कांदा म्हणजे जमतच नव्हता इथं. तुम्ही 4-5 वर्षापासून कांदा जमतच का नव्हता. बरं जमत नाही? पाणी तुम्ही काय भरलं भांडण केलं कांद्याबरोबर? मग म्हणजे मातीच एकदम अशी चोपण झाली होती. तुमची पाणी जिरत नव्हतं. इथे हो, पाणी भरल्यानंतर हा 4-4 तास पाणी तसं तुंबून राहायचं वाफ्यांमध्ये. म्हणजे थाळ धरायचं पाणी. हो पूर्वी जिरून जायचं. हो. स्टार्टिंग म्हणजे जेव्हा बागेत झालं थोडक्यात रोटावेटरचा वापर जेवढा वाढला एवढ्या मागच्या 4-5 वर्षाच्या काळात. मग का वापर तुम्ही रोटावेटर? मग ना, ढेकळं पर्याय नाही जेव्हा दुसरा. रोटावेटर मारल्याशिवाय ढेकळं राहतील, बाया लागवड करू शकणार नाही त्याच्यात. म्हणजे असे ढेकळे का फुटतच नाही? नाही. रोटावेटरची पाती तुटत आहे पण ढेकळ नाही फुटते. नाही पडते. गारा बनतात. तुम्ही कोण आलं सिमेंट मातीत कालवायला? अंबुजा. भरपूर ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्यांच्या मातीचे ढेकळं फुटतच नाही. मी काय कारण अनुभव असेल? घेतला. इथं ना मिरची लावलेली होती गेल्या वर्षी बरं का. म्हणजे मी तिथं बसलेलो होतो, नांगरलं इकडे बी नांगरलं, त्याचा डोकं हा निघलाच नाही डायरेक्ट. मी बर. माडवायन प्रत्यक्ष बघितलं बर, कधीची direct. गोष्ट आहे? आत्ताच ना याच वर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना आपण इथं मिरची लावली होती. बर. लावलेले होते. फक्त काय झालं, आपल्याला रोप व्यवस्थित भेटलेलं नाही. हा ते कॉइलिंग झालेली होती रोप. बर बर हा बर. पहिल्यांदाच मिरची लावली, हा, आपल्याला त्यातलं ज्ञान नव्हतं. मग त्याला का बरं तिथं का बरं माती झाली? तिथं एकदम अशी एकदम का? पूर्ण आपण माती. SCT वैदिक वापरलं काय? होतं ना, SCT वैदिक वापरलं होतं मिरचीसाठी. बर, पण आपलं रोप मिरची नाही जमली मग माती जमली. हो माती सुपीक झाली. तिथं म्हणजे रोटावेटर मारायचीच गरज नव्हती. जसं म्हणजे आता असे डायरेक्ट कांदे लावा असं वाटत होतं. डायरेक्ट आम्ही बसलेलो होतो त्या माती. एकदम नरम रान झालं होतं. पूर्ण ढेकळं होते इथून एवढे डायरेक्ट पूर्णपणे ढेकळं होते. तुम्ही आता कुठला फवार मारत होते? ते मी उतरण्यासाठी कल्टर आणि बोरान मारलंय त्याला कशाला? कांद्याला. काय उतरण्यासाठी? म्हणजे हे जी बियाणं येण्यासाठी? नाही 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 नाही. हे मानी असं झाड आहे ना, रस हे खाली येण्यासाठी. माल उतरण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे ते किती भयानक किती? तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण माहिती आहे का? नाही. त्याचं पॅक्टोबुटाजेल म्हणून कंटेंट आहे. हम्म. आंब्याचं झाड आहे ना, आंब्याचं झाड. हम्म. आंब्याचं किती मोठं झाड आहे ना, हा. त्याला तुम्ही जर काही ग्रॅम जरी सोडलं ना, आता तुम्ही किती प्रमाण घेतले? 10 ml. बरोबर आहे ना? 10 ml. आता मला सांगा, त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही जर साधारणतः 5-50 ml जर टाकलं ना, तर आंब्याच्या झाडाला एवढा मोर येतो का आंब्याचं झाड हातून सगळं पोकळ होते. हम्म. पुढचे 2 वर्षानंतर डायरेक्ट ते झाड डायरेक्ट कमी होऊन जातं. तिथे झाडावर जर एवढा पॉवर लावित असेल तर ते माणसाच्या पोटात गेल्यावर काय पॉवर लावेल बरं? तुम्हाला माहिती त्याचे परिणाम काय होते? परिणाम नाहीये, पण मग 10-12 वर्षाची मुलगी डायरेक्ट वयात, 7-8 वर्षाची मुलगी डायरेक्ट वयात, जेवढी लहान मुलगी खाईल ना तेवढी मुलगी वयात येणार, तेवढा मुलगा वयात येणार. लहान वयामध्ये डायरेक्ट 7-8 वर्षाची 9-10 वर्षाची मुलगी लगेच लक्षण दिसणार तिला, जर जास्त प्रमाणात जर त्याच्या शरीरात कंटेंट गेलं तर. जसं दारू फवारून सुद्धा पिकं येते का नाही, हो येते ना. पण ते पीक जर खालं त्या पुढच्या पिढीने तर ती 100% दारुडी होणार. बरं, गॅरंटी लिहून देतो तुम्हाला मी. तुम्ही दारू फवारलेली पिकं घ्या आणि ते तुम्ही खायला द्या, ती माणसं दारुडीच होणार खाणारे. पण सर्रास खाल्लं पाहिजे, एक 1-2 खाऊन नाही उपयोग. मग मला सांगा, सगळ्या शेतकऱ्यांनी जर दारूच वापरायला सुरुवात केली तर शहरातले माणसं जे तुमचे कांदे खाणारे, तुमचे घरचे बी पुढचे काय होणार? दारुडीच होणार आणि दारूचा खप वाढणार. मग हे कल्चर आलं कुठून? हे कल्चर आलं केमिकलमधून. खरं आहे का खोटं आहे? हा मग तुमच्या भागामध्ये केमिकलचे बी कांदे चांगले आहेत लोकांचे, मान्य आहे मला, बरोबर आहे की नाही? आता काही भागामध्ये केमिकलचे पिकतच नाही. हा भाग नंतर पाहू आपण, जरा थोडा अभ्यास नंतर करू, बरोबर आहे? तुम्ही दुष्काळी भागातले तुम्हाला परिणाम भोगायला आणखीन 20 वर्ष लागतील किंवा 10 वर्ष बी लागतील. परंतु जे शेतकरी तुमच्या अगोदर 10-20 वर्षापासून शेती करते, त्या शेतकऱ्यांची शेती जाऊन पाहिलं तुम्ही काय आहे? पिंपळगावला आलो होतो, म्हणजे आम्ही सकाळी अक्षरशः येताना पूर्ण माणसं फक्त फवारीच मारत होते आणि कांदे पूर्ण करत. आता हे नव्हती मारीत का? म्हणजे शेतकरी किती आदबतो, किती त्रास घेतो. मला सांगा, याची जी ताकद आहे ही खाली उतरायला तुम्हाला मेहनत घ्यायची काय गरज आहे? पण तो कांदा फुगणार नाही ना जर मारलं नाही तर. रासायनिकनं नाळपट जास्त लांबून जायले आणि तो खाली उतरू शकत नाही ते मारल्याशिवाय. म्हणजे आधी
नाळपट वाढवायची वाढवायचं आणि नंतर खाली वाढायची. हे नॅचरली जर असा जर कांदा तयार झाला तर याला काय करायची गरज आहे का? नाही याला तुम्ही काहीच करू नका, असंच ठेवा, एक पाणी सुद्धा भरू नका. हा कांदा डायरेक्ट फुगणार ट्रॅक्टर खाली. खरे खोटे? का बरं रासायनिक व कांदे करायचे नाही त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो. पहिली गोष्ट केमिकलवर कांदे जे पिकवतात तुमच्या भागातले शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट काय विचार केली पाहिजे की जे आत्तापर्यंत 30 वर्षापासून पिकवत आले त्यांची काय परिस्थिती आहे आज? तुम्ही काय म्हणले? सगळे काय मारत होते? फवारेच मारत होते. यांचंच उदाहरण घ्या. हे का बरं फवार मारत होते? कारण आधी दांड पोसावला 1261 टाकून 1840 टाकून 1026 टाकून, आता दांड पुसून भागत नाही, आता मग खाली गाठ पुसली पाहिजे, मग खाली वाढायचा. सगळं कोण करणार? दांड तुम्हीच पोसवणार, खाली गाठ बी तुम्हीच वळवणार. मग कांदा काय करणार? फक्त नुसतं नरपायासारखं उभा राहणार. कांदा काय करणार? कांदा जे काय करायचं ते कोणी केलं पाहिजे? कांद्याने आणि मातीने केलं पाहिजे. आपण काहीच करायचं. पूर्वी असं शेती होती ना, ती शेती चांगली होती का आता चांगली? पहिली चांगली होती. बरोबर की नाही? आता पहिली गोष्ट तुम्ही सांगितली का केमिकलवर शेती आहे ना ही मॅनेज करावं लागते. काय करावं लागते? मॅनेज. जसे आजकालचे अधिकारी मॅनेज करावं लागत आहे, तेव्हा स्कीम हातात येते. बरोबर. खरं आहे का खोटे? बरोबर. म्हणजे तुम्ही जर मॅनेज नाही केलं तुमच्यापर्यंत काहीच नाही येणार. ही केमिकलची संस्कार आहे. तुम्ही जर वैदिकवर शेती केली तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला स्वतःला काहीच करावं नाही लागणार. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, काय? पोषण द्यायचं. कोणाला? मातीला. आलं लक्षामध्ये? केमिकलमध्ये कांदे पिकवल्यावरती तुमच्या मातीचा हळूहळू काय होत चालतो? ऱ्हास. हे तुम्हीच सांगितलं आता का तुमच्या ह्या वावरामध्ये कांदे जमत नव्हते. का जमत नव्हते? कारण कांद्याला माती भुसभुशीत लागती. कशी लागती? आणि कशी लागती? सुपीक लागती. सजीव आणि सुपीक. सजीव असली तर माती भुसभुशीत राहते जीवाणूंमुळं, आणि सुपीक असली तर म्हणजे कस राहतो. कस असेल तर जीवाणू राहतील, आणि अशी माती भुसभुशीत राहते. कशी राहते? भुसभुशीत. भुसभुशीत मातीमध्ये मुळ्या 1-1 फुटापर्यंत खाली जातात. आता केमिकलच्या मुळ्या 3 इंचाच्या पुढे राहतील. खरे खोटे? नाही तर उपटून आणा तुमच्या वावरातून कांदे. त्याच्या मुळ्या खाली. आता याच्या सगळ्या मुळ्या खुरटून राहिलेल्या आहे. मग या 50%, 30-60% मुळे कुठे? माती. मग तुमच्या पाण्याचा जरी ताण बसला तरी कांदा सुकत नाही. कळलं? दुसरी गोष्ट, याला वेणे, केमिकल याला वेणे कमी असतात. ही वेणी नाही, ह्या वेणे ना, या गाठी. मग जेवढे तुमचे वेण्या जास्त तेवढा फुटवा जास्त, जेवढं हे अंतर कमी तेवढा कांदा लवकर वळणार. आता हा किती दिवसाचा कांदा आहे? 2.5 महिन्याचा. 75 दिवस. बरोबर आहे. 75 दिवसाचा कांदा काय झाला? पूर्ण खाली बनलाय. म्हणजे याला तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज आहे का? नाही. हा कांदा आता फक्त त्याला एखादून पाणी भेटले, ताण बसला की आपोआप ही पातळी खाली उतरणार. आता दुसरी गोष्ट, तुम्ही केमिकलवर जर कांदा पिकवला तर तुम्हाला याची मांड होणार, आणि तो परत मिळायला काय करणार? काटल्यावर तोंड मिळायला काय होणार? तकलीफ होणार. मग तोंड मिळायला तकलीफ झाली का तो साठवणुकीमध्ये काय होणार? खराब होणार. आता याचा कांदा ज्यावेळेस तुम्ही कट करणार आहे तर सगळे पापुद्रे एकमेकामध्ये मोदकासारखे काय होणार? मिळून जाणार. बरोबर आहे. आणि केमिकलच्या कांद्याचं मोदकासारखं त्याला दांड मधून सोट असतो डायरेक्ट. तुम्ही जर कापला तर त्याला सोट असतो असा, त्याच्यामुळे त्याचं तोंड कधीच बंद होत नाही. आणि जर जास्त दिवस झाले तुम्ही जर केमिकलचा कांदा जर ठेवला तो लगेच दुबंगळा होतो. तुम्ही हा कांदा किती पण दिवस ठेवा, हा फुगल पण दुबंगळा होणार. केमिकलचा कांदा फुटतो, हा कांदा फुटणार नाही. कारण केमिकलमध्ये कांदा 2 वेगवेगळ्या प्रकारे तयार होतो, 2 खापल्या तयार होतात. तसं याच्यामध्ये एकच खाप तुम्ही कापा, पूर्णपणे राऊंड राहते सगळे. म्हणजे ह्या कांद्याचा लाईफ काय? जादा. दुसरी गोष्ट, ह्या कांद्याचं वजन जादा आहे आत्ताच, आणि हा कडक आहे एकदम. केमिकलचा कांदा आहे ना, पाणी जास्त राहतं. तुम्ही ठेसला तरीच पाणी निघत, तुम्ही यातून पाणी नाही निघणार. याचा अर्थ याचं वजन घटणार. केमिकलच्या कांद्याचं वजन काय करणार? घटणार. मग दुसरी गोष्ट, साठवणुकीमध्ये केमिकलचा कांदा गॅरंटेड साडणार. हा कांदा साडणार या वर्षाच्या पुढच्या वर्षापर्यंत साडणार नाही. सर आता नवीन आजार आला आहे, जे कांदे आहे ना खालून बुडं सडतं आणि वरून पाणी पण फेकतं त्या कापल्यानंतर. नवीन आजार नाही तो, जुनाचे फक्त नव्या रूपात आला तो जो कांदा सडतो. त्याचं कारण असं आहे, इथं खाली तुमची जी जुनी मुळी असते की नाही, ज्यावेळेस तुम्ही कांदा लावता त्याची जी जुनी मुळी आहे तिथं बंद झालेली असते ना त्याची, आणि साईडनी नवी फुटलेली असते. पण ती जुनी मुळी आहे तिच्यामध्ये बुरशी जाऊन बसलेली असते.
केमिकलमध्ये आग बसून आणि हे रासायनिक खतांचा ज्या पाण्यामध्ये जो मारा असतो किंवा पाण्यामधून जे क्षार येतात त्याच्यामधून तिथं परत बुरशीची काय होती लागण होती. कळलं. वैदिकमध्ये तुम्ही रसायन विशेष टाकत नाही, सगळ्याचं काही कारण आहे का? वैदिकमध्ये बंद पडलेली मुळी सुद्धा, हे बघा याची जुनी मुळी सुद्धा काय तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर मेन मूळ जे गाभा आहे तो गाभा केमिकलमुळे खराब होऊन जातो, याच्यामुळे तो टिकतो आणि कांदा तुमच्या साठवणुकीमध्ये त्याच्यामुळे सडतो. कारण त्याच्यामध्ये एक तर पाणी जास्त राहतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये विषारी रसायनं राहतात. केमिकलवर कांदा का नाही करायचा, त्याच्या निंदणे जास्त करावं लागत. हो, तो एक फरक जाणवला आत्तापर्यंत. म्हणजे 2.5 महिन्याचे जर कांदे झाले तर गवत कमराला लागायचं इथून मागं, आणि या वर्षी गवत असंही दिसत नाही एवढं. पण किती निंदणे केले? एकच निंदणी केलेली. तुम्ही किती केले? नाही, आमचे एक घेऊन आता दुसरून करायला येईल की नाही? हा किती मोठा फरक आहे. बरं याला किती वैताग गेले लोक? लय वैताग गेले. मजुरीच खूप लागत, मजुरी त्याच्यात भेटत नाही. पण आपण आहे ना, आपण तर त्याला काय म्हणतो, आपण फार गॅरंटेड मजूर आहे ना कायमची. हां, ते गबाळाचं प्रमाण खूप आहे आमच्यावर, आहे की नाही? कारण तुम्ही जर जमिनीमध्ये गबाळ खतं टाकायची तर गबाळच होणार. केमिकल खतं म्हणजे गबाळच आहे ना. तुम्ही विष टाकलं, बघा ही माती तुम्हाला अमृत देते. उद्या जर असं कळलं की कांद्यामधून विष यायला लागलं, तुम्ही खाशाल का? नाही. आता कोबी फ्लावर लोक खाते का बरं? लोकांना कळलं त्याच्यामधून काय होतं, कॅन्सर होतं. आपण जे फवारलेलं विष आहे तिथं त्याच्यामध्ये पोटात जातं. उद्या जर कांद्यामधून विष यायला लागलं, कुणी खाईल का? म्हणजे आज जमीन तुमची तुम्हाला काय करू पिकून देते, अमृतासारखं पिकून देते, म्हणून तुम्ही केमिकल टाकू राहिले. उद्या केमिकल तसंच यायला लागलं, तुम्ही काय कराल? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आज तुमच्या शेतामध्ये तुम्ही तण का होते, कारण तुम्ही त्याला रसायन टाकताय. आणि रासायनिकमुळेच तण येतं, लक्षात ठेवा. रासायनिक खतं हे तणाचं अन्न आहे. का? तण का बरं काही कामाचं नाही, कारण ते रासायनिक काही कामाचेच नाही आहे. कळलं. मग तुमच्या निंदीमध्ये खर्च जातो, तुम्हाला हमाली करायला होतं तण. बरं, तणाला जेवढा जोर राहतो तेवढा मालाला राहतो का? नाही. कशामध्ये? केमिकलमध्ये. आणि वैदिकमध्ये कशाला जोर आहे? मालाला. आणि तण काय आहे? नाहीच आहे. म्हणजे किती मोठा शेतकऱ्याचा फायदा आहे. खारी खोबरं आणि चांगलं सात्विक अन्न आणि शाकाहारी खाऊन तयार झालेलं पोरग आणि जे रासायनिक खतं म्हणजे मटण आणि दारू खाऊन तयार झालेलं पोरग, या दोघांमध्ये कोणतं पोरग तुम्हाला पाहिजे? तुमचं पोरग कोणतं पाहिजे तुम्हाला? शाकाहारीच पाहिजे आम्हाला. म्हणजे दारू मटण वाला नको? नाही. नको का बरं? ते गळा दाबीत का? म्हणजे तुम्ही जर रासायनिक पद्धतीने जर पिकवले तर तुमचा माल हळूहळू तुमच्याच विरोधामध्ये काम करतो का नाही? पीक तुमचं राहतं पण ते ऐकतं रोगाचं. बरोबर. पीक तुमचं राहतं पण ते ऐकतं सडायचं. ते काय म्हणतं मला सडायचंय. खरं आहे खोटं आहे? आता पिकाने तुम्ही त्याला जर चांगलं खाऊ घातलं, एवढी मेहनत घेतली, त्यांनी सडावं का? मग ते का बरं सडतं? तुमचं का बरं ऐकत नाही? रासायनिक प्रमाण जास्त होऊन जातं. कळत आहे तुम्हाला? इथून मागे आहे ना, नाही कळालं. आता 1.5 ते 2 महिन्याचे कांदे झाले का आपोआप करपा चालू होऊन जायचा आणि जो नाळ लांबलेला असायचा, म्हणजे माल तर होतच नव्हता, फक्त दांड उभे पात पडून जायचे. तुमचं तर खराब वावर आहे नाही? हो. का हो पाटील? वावर कसं आहे खराब? म्हणजे ज्याच्यात कांदे तुम्ही करायचे किती वर्षापासून सोडून दिले होते? म्हणजे 4-5 वर्षापासून मग करायचो जेमतेम, पण मग जमतच नव्हते, बळजबरी. बारीकच. कसे होते कांदे यांचे? गोलटीच राहायचे, बारीक मोठे होतच नव्हते. बरोबर आहे. म्हणजे त्या खराब मातीमध्ये झाले पण तरी टिकत नव्हते. बरोबर आहे. आता हा कांदा मला सोडून दाखवा तुम्ही. मी असाच ठेवतो तुमच्या घरामध्ये, असाच, अजून तो काय परिपक्व झालेला नाहीये, तरी पण मला सोडून दाखवा. का बरं? बाळाचे पाय खरे खोटे? म्हणजे याच्यामध्ये काय तेवढा कडकपणा आहे. कांदा जर याच्यावर पिकवायचा आहे तर कांदा काय जाणार जास्त दिवस टिकणार आहे. कांद्यामध्ये तुम्ही 8-10 लाख रुपये एकरी कमवू शकता. हे तुम्हाला स्वप्न वाटतं ना? हो. तुमच्याकडे एकरी कांद्यामध्ये किती पैसे कमी होते? फार तर म्हणजे 2-2.5-3 लाख 4 लाख नाही होते. 3 लाखाच्या एकरात नाही होती ना? बघा, 1 एकरामध्ये तुम्ही जर ड्रीपवर मल्चिंगवर कांदा लावला तर त्याच्यावर 3 लाख रुपये बसते. किती? 3 लाख रुपये बसते. केमिकलवर जर तुम्ही पिकवले तर केमिकलचा दोष काय आहे की समजा 3 लाख रुपये तुमचे 100 ग्रॅमचा कांदा भरला तर ते किती क्विंटल झाला तो? 300. बरोबर आहे. चुकून तुम्हाला 2-3 हजाराचा बाजार भेटला
3,000चा बाजार भेटला किती झाले 3 त्रिक 9 झाले ना भाऊ. मी 200 आहे. 200 धरला तरी किती झाले 6 लाख. तुम्ही क्रॉस केलं ना तुम्हाला 10 एकर कांदे किती झाले 60 लाख झालं ना अर्धा करोडपती दरवर्षी 10 एकर आहेच त्यांची. आहेत ना. म्हणजे तुम्ही करोडपती होऊ शकता कांद्यावर सुद्धा, पण केमिकल नाही होऊ शकत. नाही. मग वैदिकवर का होऊ शकता त्याचं कारण सांगतो. केमिकलवर कांदे पिकले तर जवळजवळ 60% कांदे एक नंबर निघतात आणि 30 ते 40% कांदे चिंगळी निघतात. चिंगळीच निघते. हॅलो, चिंगळीच प्रमाण जास्त राहत. याच्यावर शेतकऱ्याचं कधीच लक्ष नाही. त्याने इथे स्वीकारलेलं आहे हा असेच निघत आहे. मग तो काय म्हणतो हा आपल्याला कांदा निघाला. म्हणजे तुमचा कांदा जो 30% तुमची जी चिंगळी निघाली तिथे तुमचं सर्वात मोठं नुकसान झालं. हे खरं का खोटं? खरं. म्हणजे वैदिकवर तुमचा कांदा 10% ते 5% फरक पडतो. किती? 5 ते 10%. तो बी कधी पडतो जर तुम्ही पोषण जर वेळेवर नाही दिलं भरपूर. तर तुम्ही जर 100% पोषण दिलं तर तुमचा कांदा खराब होऊ शकत आणि लहान मोठा तर राहू शकत नाही. वैदिकचा हा एक फायदा की पुढच्या पिकाला तुमची जमीन आणखी काय होती हे तुम्ही सांगितलं मला. तुम्ही सांगितलं एवढ्यात पीक नाही जमलं पण माती जमली. पीक गेलं वायाला पण माती आली कामाला करता त्यांना. मला सांगा तुम्हीच ऑब्झर्वेशन केलं का जिथं मिरची होती तिथं ढेकूळ रोटेवेटरला काही कामच नाही राहिलं. मग मला सांगा हे तुम्ही टाकलेलं सिमेंट गेलं कुठं? तुम्ही टाकलेलं सिमेंट म्हणजेच 1840 1026 तुमचे हे जे अतिप्रिय खतं आहेत ना जे तुमच्या स्वप्नात पण येते बरं कधी कधी. दहा गुंठ्यासाठी 30,000 रुपये खर्च केला होता. पण मग म्हणजे मला बरेच जण म्हटले एवढा खर्च कुठं असतो का. बरोबर. पण मग मला जेव्हा माती आणखी नरम झाली पीक तर गेलं तो भाग वेगळा. मला सांगा पण मग मी पुन्हा म्हटलं आपण Confidence वाढला. हा कॉन्फिडन्स वाढला. आता कांदे लावायचे मग पूर्ण क्षेत्रात फेल गेलेल्या पिकाला म्हणजे मिरची फेल गेली तर पण हिंमत का बरं? कारण मातीतला बदल जाणवला. हो. बरोबर आहे. जर तुम्ही मातीकडे लक्ष दिलं नसतं तर मी काय म्हणले असते BSc ॲग्री सर आहे म्हणून तसं जाणवलं त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही BSc ॲग्री एवढं शिकून मला काय आता गरजच नाही म्हणते त्याची. अरे वा. पण BSc ॲग्री म्हणजे मातीवर किती धडे? सगळे केमी- मातीवर धडे किती आहे? एक तरी आहे का? नाही. एक सुद्धा धडा मातीवर नाही. बरं सेंद्रिय कर्बावर किती धडे? नाही. धडा आहे एखादा? नाही. ज्याच्यावर जमीन आहे त्याच्यावर एकही धडा नाही. सगळे- बरं कीटकनाशकावर किती धडे? भरपूर रोगावान किडीवर रोगावून किडीवर अख्खं पुस्तक आहेत सगळे. पुस्तक आहेत. बरोबर आहे ना. हो. म्हणजे तुम्हाला BSc ॲग्री शिकवण्याच्या ऐवजी त्यांनी फक्त काय शिकवलं? रोगशास्त्र शिकवलं, कीडशास्त्र शिकवलं, हो. औषधशास्त्र शिकवलं, पण त्यांनी पोषणशास्त्र शिकवलं नाही. नाही. मग पोषण महत्वाचं आहे का रोग महत्वाचे? पोषण. आता तुमच्या पिकात रोगच नाही ते तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग झाला? मी फक्त सर पेस्ट फायटरचा एकच फवारा मारलेला आहे. तो बी तुम्ही शिकेले म्हणून मारला तो. म्हणजे तुम्ही त्याच्याऐवजी काय मारलं असतं? इन्स्टंट चार्जर मारला असतं आधीच. आता इन्स्टंट चार्जर मारलं काय अनुभव आला? इन्स्टंट चार्जर मारण्याच्या अगोदर आहे ना म्हणजे थोडा खालीवर होता प्लॉट बर. आणि पिवळापणा जास्त होता. बरोबर. गणेश सर आले विजिटसाठी. याला इन्स्टंट चार्जर घ्या म्हणे. सर म्हटलं दूध नाही आपल्याकडे. बर. त्यांनी स्वतः 2 लिटर दूध दिलं. आणून दिलं. हो. वा क्या बात आहे. असा माणूस पाहिजे, मित्र असावा तर असा आहे की नाही? हो. तुम्हाला माहिती का मिरची वाया का गेली तुमची? एक तर रोप चुकी म्हणजे हे होतं आणि लागवड मी 1 मेला केली होती फुल आणि टेम्परेचर. अजून एक गोष्ट तुमची माती ना मिरचीसाठी रेडीच नव्हती. रेडी नव्हती. तुमची माती ऑलरेडी काय झाली होती? कांदे येत नव्हते म्हणल्यावर मिरची त्यापेक्षा अवघड पीक आहे. हो. सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह पीक आहे. म्हणजे तुमची जे पाणी आहे बघा मिरचीसाठी पाणी म्हणल्यावर विष मिरचीसाठी. बघा पावसाळा सुरू झाला मिरच्या खराब होत्या का नाही? हो. उलट त्यांनी चांगले व्हायला पाहिजे ना. हो. म्हणजे काय झालं की तुमच्या मिरचीचं जे तुम्ही पाणी भरलं का ती थाळ धरायची आणि ती मिरचीचं पाणी जर लागलं ना मिरचीला काही सडून जाते. हो. त्याच्यानंतर म्हणजे आणि पाणी जर सोडलं ना सर हा. तर असं गोळा तयार व्हायचा तिथं. पाहिलं का? नंतर बाद याच्यामध्ये परत नवीन रोपडे आणून लावले होते मग तिथे फास्ट तयार झाले. म्हणजे आपल्या डोसनी काम केलं हा. मग तुम्ही ज्यावेळेस लावलं तर ते सुटलं का नाही एक नंबर. मग हे कारण आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा वापरताना तुमची जमीन जर खराब असेल तर खराब जमिनीला तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? माती चांगली दुरुस्ती होऊन द्या. म्हणजे एखादा असं पीक करा मका ज्वारी ज्याने तुमचं जास्त लक्ष द्यावं लागणार नाही. अशा पिकाला तुम्ही आधी वापरा आणि मग मुख्य पिकाकडे वळा जर जमीन खराब असेल तर. आणि जमीन जर रेग्युलर असेल तर पहिल्याच पिकाला तुम्हाला खतरनाक रिझल्ट. मग हे गणित आहे. जमिनीचा भाव काय तुमच्याकडे?
25 ते 30 लाख रुपये एकर. एकर. हो. एका एकर जमिनीची किती? बागायती एरिया बघून बरोबर आहे ना. आणि तीच जर जमीन नापीक असेल तर जाते ती 12-13 म्हणजे 1 एकरची किंमत किती आहे? 12 लाख रुपये. 12 लाख. बरोबर आहे ना. हो. 1 एकरची किंमत 12 लाख रुपये. तुम्ही नापीक जमीन ताब्यात द्या, 1 लाख रुपये खर्च करा तिला एसिडी वैदिकचा. हो. ती एका सीझन मध्ये काय होणार? सुपीक. किंमत किती झाली? 24 लाख. 24 लाख. किती मोठा फायदा आहे. नापीक वावर होतं मिरचीचं, ते काय झालं एकाच डोस मध्ये काय झालं? सुपीक झालं. म्हणजे ती जमीनची किंमत ती जर नापीक झाली, पिकतच नाही म्हणलं, याची किंमत काय झाली? 12-13 म्हणजे बरं मिळून तो 24 असेल, 20 न गेली असते ना. लोकांना पिकत नाही काय घेतो ही जमीन, म्हणजे तेवढी किंमत काय झाली? कमी झाली. आणि आज तुम्ही हे कांदे दाखवा मग किंमत विचारावर वाढली. कळलं कमी काय म्हणलं ते? तोच फायदा. जर मला सांगा एखादी लाखाची गाय गाभण असल्यावर ती जर वांज राहिली भाकर तर केवढ्याची होती? 30-25 हजार. तेवढाच फरक जमिनीमध्ये. म्हणजे एससीटी वैदिकनी जमिनीची काय वाढती? सुपीक. किंमत वाढती. किंमत वाढती ना. हो. जी जमीन तुमची काही कामाची नाही ती जमीन लाख मोलाची होती. म्हणून एससीटी वैदिक केलं पाहिजे, म्हणून केमिकल नाही केलं पाहिजे. हो. तुमची प्रगतीची विकासाची व्याख्या काय? तुमची जमीन निकस आहे आणि तुमचा विकास आहे. तुम्ही बंगला बांधला, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्या बँकेत पैसे आहे, पण तुमची जमीन नापीक होईल. भविष्य काय तुमचं? तुम्हाला बंगला 30 वर्ष पुरल, गाडी 10 वर्ष पुरल, बँक बॅलन्स 1 महिना पुरल का 1 वर्ष पुरल का 2 वर्ष पुरल? आपल्या हातात. बरोबर. हो. हां, मग तुम्ही कोणत्या दिशेने चालले त्याच्यावर. बरोबर. हो. आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की आपली जी दिशा आहे जीवनाची, आपण सर्वजण जे प्रगती करण्याची जी व्याख्या करतो, तर शेतकरी, मी ज्या शेतकऱ्याला श्रीमंत समजतो ज्याची जमीन काय सुपीक आहे, मी त्याला श्रीमंत समजतो. तुमची जमीन नापीक असेल आणि तुम्ही किती पण पैसे कमवले असेल, तुमचं भविष्य शून्य आहे. बरोबर. बर, तुमच्या त्या रासायनिक खतांमुळे आणि औषधांमुळे तुमच्या घरात काय काय आजार घुसलेले तुम्हाला येत्या 5 वर्षात 10 वर्षात कळणार आहे. आणि ते तुम्ही अख्खे कमवलेले पैसे खाऊन टाकणार आहे. इथं कोणतंही पीक घेतलं तुम्ही वडील नाही यांचे. हो हां, तर पहिले जळीच पडायची ते कांदे. बरोबर आहे ना. का बरं जळी पडायची माहिती तुम्हाला? साधी सिंपल गोष्ट आहे. मला सांगा, तुम्ही समजा 2 मिरचींचं कालवण खाते आणि तुम्हाला 10 मिरचींचं कालवण दिलं तर जळी पडेल ना. हा मग इकडे पडल पोटात पडल पडेल का नाही सगळीकडं? मला सांगा, ज्या वेळेस तुमची माती थाळ धरती रोटावेटरने, खालचे चॅनल काय झाले? बंद झाले. एससीटी वैदिकमध्ये हे मुळं खाली 1 फुटापर्यंत वाढत आहे. कुठं? 1 फुटापर्यंत. आता तुम्ही काय करणार? 1 फुटापर्यंत वाढल्यानंतर इथून वर तुम्ही उठून घेतलं, इथून खालचे मुळं कुठं राहिले? जमिनीत. मग त्याच्यामुळं खाली गेलेलं आहे 1.5 फुटापर्यंत. तुम्ही किती इंच? 3 इंच 4 इंच काय केलं? 3 इंच काढून घेतलं. मग 12 इंचाचं 1 फूट. 3 इंच काढल्यावर खाली किती? 9 इंच राहिले. मग 9 इंच जारवा कशात आहे? हा एवढ्या जागेत, खाली एवढ्या जागेत आहे. आता म्हणून वैदिकचं कांदा लवकर सुकत नाही आणि तो अन्नद्रव्य लांबून लांबून खेचतो. बरं, याच्यामध्ये याच्या झुकतीला मायक्रोरायझा पण आहे, ते आपण नंतरचा विषय. मग आता तुम्ही ज्या वेळेस हे खालचं जे 9 इंचाचं जे जाळं आहे ते सगळं तुमचं टनो जे मटेरियल आहे ते कशात आहे? मातीत आहे. जसं तुम्ही कांदा काढून घेणार आहे, तुम्ही फक्त एवढंच नांगरणार आहे वर. मग खाली जे नांगराच्या खाली जी माती आहे, ती माती ज्यावेळेस तुम्ही पुढच्या पिकाला जाणार आहे तोपर्यंत ते सगळे कुजून जाणार आहे. आणि त्याचं काय तयार होणार? खत. मग तिला काय तयार होणार? गांडुळं, जीवाणू. मग ती खालची माती कशी होणार? पोकळ. मग ज्यावेळेस तुम्ही प्रक्रिया कुठं करता? वर. आणि ढेकळं कुठून निघता? खालून. नांगरणी ज्यावेळेस तुम्ही खोल नांगर करता ना, एवढी अर्धा फूट 1 फूट, तुमचा का 6 इंचाचे नांगर आहे की नाही? मग 6 इंचाचे नांगर जेव्हा खाली जातात, काहीतरी ट्रॅक्टरचे नांगर तर 9 इंचापर्यंत आहेत का नाही? हा ट्रॅक्टरला 14 इंचाचे नांगर. बाबू, आता 14 इंच नांगर आहे का? मग मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही ते नांगरता त्यावेळेस त्याच्यामध्ये आता केमिकलचा कांदा असल्यावर खाली जारवा नाही आहे, इथं जारवा आहे. बरोबर नाही? तुम्ही कांदा भरू नका, 8 दिवस लगेच सुकतो, कारण खाली जारवाच नाही. मग खाली जो जारवा आहे तो नसल्यामुळे खाली फक्त सिमेंट कॉन्क्रीट तयार झाले. तुमचे रासायनिक खतं जाऊन ते सगळं काय झालं? चॉकअप. मी मागाशी म्हटलं म्हणजे खत तयार झालं, खाली तुमचं जे काही सिमेंट तयार झालं ते सिमेंट हे तुम्ही टाकलेले रासायनिक खतं. रासायनिक खतामध्ये बेस म्हणून हे मटेरियल वापरलं जातं, सिमेंट सारखं मटेरियल. सिमेंट कशाच बनलेलं आहे? दगडाचं. एकदम बरोबर. दगडाचं काय वापरलेलं आहे? पीठ वापरलेलं आहे. आणि रासायनिक खतामध्ये काय वापरलेलं आहे?
त्याचेच गोळे वापरलेले, मातीची ती मातीचेच गोळे ना. त्याच्यावर काय केलंय, खताचं कोटिंग केले. रासायनिक खताचा अंश त्याच्यामध्ये फक्त मोजून 10%, बाकी सगळा अंश कशाचा आहे, फिलर मटेरियल आहे. मग ते फिलर मटेरियल तुमच्या मातीत जाऊन काय करतं, चॉक करतं खाली मातीला, आणि जे रसायन आहे ते पाणीमध्ये मिसळतं. मग ते वर क्षार नाही ती का. मग आता मला सांगा, जेव्हा तुमचे दाणेदार खतं ज्यावेळेस तुमच्या जमिनीला खाली चॉकअप करता किंवा तुम्ही वॉटर सोल्युबल जरी सोडले तर त्याच्या मातीमध्ये जाऊन त्याचे जे रसायन आहे त्या मातीला काय करता, कडक बनवतो, कॉम्पॅक्ट. हवा जायची बंद करता, पाणी जायचं बंद करता. ह्या दोन्ही गोष्टी जायच्या बंद केल्यावर खाली काय होणार, कडक. आणि म्हणून ते रोटावेटरने खाली काय बसली, ठाळ बसली. मग वरचा जो तुमचा 4 बोटामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये 100% खत जे तुमचं 1 फुटामध्ये जिरणार होतं ते किती मध्ये राहतं, फक्त 4 बोट. मग त्या 4 बोटामध्ये 1-2 मिरच्याच्या किती होत्या, 10 मिरच्या. आणि काय लागती, आग. म्हणून तुमची पिकं काय पडायचे, जळी पडायची. काही भागामध्ये पाणी भरलं का क्षार आहे, पाणी म्हणजे क्षार आहे डायरेक्ट. बोला, तुमच्या पाण्यामध्ये 30% खत आहे डायरेक्ट. किती, 30% खत म्हणजे काय झालं माहिती का, 1 किलो जर म्हणजे 100 लिटर पाणी घेतलं ना त्याच्यामध्ये 30 किलो खत. पाणी आज तुम्हाला घरामध्ये फिल्टर शिवाय पाणी पिऊ शकत नाही. आपण जे देतोय जमिनीमध्ये ते तर पीक घेतच नाही, परंतु जेव्हा त्यातला 1 कण लागू होतो ना तेव्हा जमिनीमधला 1 कस घेत होतो. बघा लक्षात घ्या, रासायनिक खताचा कण म्हणजे मशीन आहे, ते तेव्हाच काम करतं जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचा 1 कण असतो. सेंद्रिय कर्बाचा कण त्या रासायनिक कणाला घेऊन झाडामध्ये जातो आणि मग काम करतो. आता सूत्र सांग, हे सूत्र आजपर्यंत कोणीच कोणाला सांगितलेलं नाही, मी पण नाही सांगितलेलं, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू राहिलो आणि सगळे शेतकरी पहिल्यांदा ऐकू राहिले. रासायनिक खताचा 1 कण आणि सेंद्रिय कर्बाचा 1 कण, हे सेंद्रिय कर्बाचा 1 कण जर असेल तर तो रासायनिक खताचा कण जिवंत होतो आणि तो कामाला लागतो. म्हणून तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब संपला, म्हणून तुमची जमीन नापीक व्हायला सुरुवात झाली. रासायनिक शेती करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं, रासायनिक शिवाय शेती होऊ शकते परंतु सेंद्रिय कर्बाशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणून SCT वैदिक काय म्हणते की माती चार्ज करा, सॉईल चार्ज करा, म्हणजे सॉईल चार्जर. मग सॉईल चार्जर तुम्ही जर वाचलं तर जीवाणू व मातीचा काय आहे, आहार पिकाचा, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब डिपॉझिट करतं. म्हणून जर रासायनिक शेतीवाल्यांनी जर सॉईल चार्जर वापरलं त्यांना रिझल्ट चांगले मिळतात, बरोबर आहे, पण वैदिकवाल्यांनी जर केमिकल वापरलं त्यांना रिझल्ट मिळत नाही. मग सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर कमी आहे तर मग तिथं प्रमाण काय करायचं आपलं वाढवायचं. मी काय म्हणतो, 1 रुपयाला आपल्याला 5 रुपये भेटते. आपण जर 1 रुपया खर्च केला, 1000 रुपये 10,000 रुपये खर्च केले तर 50,000 भेटतं की नाही वैदिकमध्ये. मी म्हणतो हलकी जमीन आहे 20,000 करू, 50 तर गॅरंटी भेटणार ना, 250 रुपये भेटतील ना, 30,000 करेल, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा मुद्दा आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुलाखतीला आलते अजिंक्य सर, खरं सांगा तुमच्या डोळ्यात पाणी का आलं होतं, का तुम्ही एवढे इमोशनल झाले. अशी कंडिक्शन आहे आज शेतकऱ्याची का त्याला उदाहरण देत नाही, तर आम्हाला लई समाधान वाटलं त्या गोष्टीचं का बा आम्हाला सांभाळून घेणारा माणूस भेटला. तुमच्यासारखा पैलवान तगडा माणूस इमोशनल कसा होऊ शकतो, काय वाटतं, खरं सांग, खरं इमानदारीने सांग. त्यांना पुढचं भविष्य दिसलं असं, पुढचं भविष्य दिसलं होतं म्हणजे केमिकलच्या शेतकऱ्याला इज्जत आहे का, नाही, त्याच्या मालाला इज्जत आहे का, नाही. सर आज तर छाती झोक्सपणे सांगते, त्यांच्याकडे आपल्या गावातला सप्ताह चालू होता, वांगे घ्यायला माणूस गेला, तो आर्मी होता. त्यानं 4 वर्षापूर्वी व्हिडिओ पाहिले, तो आणि मला ते वांगच आणायचं म्हणे आज पहिल्यांदा, मी आजपर्यंत काही वापरलं नाही. मग त्याने मला सांगितलं भाऊ ते 500 रुपये बांधता येऊन काही कमी करायला, म्हणलं जा कमी करतील ते. हे आले त्यांनी जाऊ वांगे पाहिले, त्यांनी कमी नका करू, या नाही शिग लावून दिलं कॅरेट आधीच. बर, कमी तर करणारच होतं, त्याला करून दिला कमी करा, कमी करणार वरून शिग लावून दिलं. ते आल्यावर ते नाही पुरेच घ्या म्हणे आता तुम्ही, म्हणजे विचार करा. आणि ते सप्ताचा वांगे खाल्ले ना, वांगे खाल्ले ते परत संध्याकाळी फोन केला मला, अहो म्हणे भाजी अशी झाली का लोक भाजी मागायला घरी यायचे, घरी यायचे म्हणे आम्हालाच नाही म्हणे ती सप्तेची भाजी, ते म्हणायचे अहो मला थोडीशी भाजी द्या. बरोबर, सात्विक खाल्लं का गुण बी सात्विक येतात. कसे बोलले तुम्ही. तुम्ही ज्यावेळेस वैदिक शेती करता ना तुम्हाला एवढं मिळतं ना, तुम्हाला द्यायची इच्छा होती, आपोआप इच्छा होती द्यायची, आणि तुम्ही केमिकल बाबा डबडे लपून ठेवते लोक. देव बुद्धी कशी देतो, देव बुद्धी कशी देतो, डबडे सुद्धा दुसऱ्याला दाखवीत, म्हणजे देवाची पण इच्छा आहे का हे दुसऱ्याने शिकूच नाही. बरोबर सर किती सर आतापर्यंत समजा आम्ही इडून मागायच्या कांद्याला फवारण्या मारायचो ना, एकूण आराला कधीच औषध सांगितलं नव्हतं, कोणचं मारलं आम्ही 2200 रुपयापर्यंत कांद्याला टाक्या मारायचो, बरोबर आहे की नाही. हा पण कोणाला सांगत नव्हतं, ते म्हणजे नाही हे सांगायचं नाही म्हणायचं. आणि आता जसं जेव्हा पण वैदिक वापरायला लागलो ना तेव्हा पण म्हणजे आम्ही जरी प्लॉट एकूण आराचे गेलो नाही तर कोणतरी जातं ते सांगायचं. सोपं आहे ना, मला एक सांगा, तुम्हाला जर सुगंध सापडला तर तुम्ही अंगाला मारून घ्या त्या उलट आणि सगळ्यांना कळू द्या, खरं आहे की नाही.
आणि तुम्हाला जर दुर्गंध लागला कुठं तर तुम्ही पटकन जाय धुवून काढ पहिले धुवून काढ साफ कर पहिले हे दुसरे खरे खोटे. म्हणजे ही माणसाची उपजत प्रवृत्ती आहे का आपण दुर्गंधी काय करतो लपून ठेवतो झाकून ठेवतो आणि विकृती झाकून ठेवतो आणि जी प्रकृती आहे तिचा प्रसार करतो. म्हणजे केमिकलमध्ये आम्हाला बुद्धीच सुचत नाही का दुसऱ्याला सांगावं. त्याचं कारण आहे परमेश्वराची पण इच्छा नाही प्रकृतीची पण इच्छा नाही का तुम्ही ते दुसऱ्याला सांगा याचा प्रचार करावा. म्हणून आज आम्ही शेती कांदा तुमच्याकडे असो टोमॅटो असो तुमच्याकडे काही पण असो तुम्ही कशाने पिकवली पाहिजे SCT वैदिकनीच पिकवली पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला माहीत झालं तुम्ही वैदिकनी पिकवा तुम्हाला नाही माहिती तुम्ही कमी पण केमिकलनी पिकू नका. बरोबर की नाही. आणि मी जैविकचा विरोध का करतो लक्षात घ्या. जैविकचा विरोध या करताय जीवाणूंना परत खायला सेंद्रिय कर्बच आहे. बरोबर. मग सेंद्रिय कर्बच नसेल जीवाणू जगतील कशावर तुमचं केमिकल खाऊनच जगतील ना. आणि केमिकल खाऊन जर जीवाणू जगले तर ते पॅथोजन तयार होता त्यांचा DNA म्युटेट होतो. रोग तयार करणं सोपं आहे तो घालवणं कॅन्सर एखाद्याला कॅन्सर तयार करणं सोपं आहे पण तो घालवणं. तसं मातीमध्ये आपण जर सुपीकता आणली तर रोगापासून आपण पूर्ण पिढ्यांना वाचवू शकतो. आज तुमची माती बदलली तुमचं पीक बदललं की नाही तुमचं भविष्य बदललं. हां म्हणजे 12,000ची जमीन लाखाची झाली की नाही. इथं काय चालू आहे सगळ्यांचा कार्यक्रम काय चालू आहे लाखाचे 12,000. इथं काय चालू आहे 12,000चे लाख. मग चला आपण सगळे मिळून 12,000चे लाख करूया आहे की नाही. जय SCT वैदिक. काय सांगाल तुमचा एकंदरीत अनुभव तुम्ही जे ऑब्झर्वेशन केलं ते सांगा खरं सांगा. म्हणजे हा दररोज माझ्या पैसे आल्यानंतर चर्चा करत राहतो. तुम्ही शेतकरी आहे हो. तुम्ही कुठे शेती करता गावातच. बरं तुमची किती शेती आहे 5 एकर. तुमचं नाव सांगा. सोमनाथ अशोक सूर्यवंशी. बरं बरं इथं गावालागतच शेती आहे. बरं तर माझं आणि याचं म्हणजे हा जेव्हापासून हे बघायला लागलं SCT वैदिकचा हा तर ह्यो मापाशी तीच चर्चा आमचे BSc ॲग्री. हा संध्याकाळची बसल्यानंतर आमचे तेच तुम्ही असं नाही कधी म्हटले का तू पुस्तकं शिकून आला तू आम्हाला शिकू नको नाही असं झालं असं नाही राहिलं. बोललोय बरं मग पण मग नंतर मी थोडं त्याचं ऐकायला सुरुवात केली. मग स्वतः त्याला म्हणलं तू मग आपण ट्राय घेऊ. बर तो ठीक आहे म्हणे आपण वापरून आम्ही इथं मिरचीला वापरलं हा फेल गेली ती पूर्णपणे फेल गेली. नाही फेल गेल्यावर तुमचं त्यावेळेस मन काय म्हणत होतं मन विचलित झाले ना डायरेक्ट. मी याला बोललो बी म्हणलं आता काय करायचं त्यांचे मन विचलित झाले पण त्यांना म्हणलं तुम्ही पण मग आम्ही थांबलो ना त्याच्यावर आणखीन ट्रायल करून तुम्ही म्हणले हा तेच येतं म्हणत होते लगेच तिकडे ना मग इकडे काहीतरी लावा. पा कुठे गेले तुमच्या वडिलांच्या इथं मात्र वडील विरुद्ध भेटले बा तुमचे वडील विरोध करतो 2 वर्ष यांनी फेल जाऊन सुद्धा काय केलं मुलाच्या पाठीवर हात नाही तू लढ मी आहे तुझ्या बरोबर तुम्ही फक्त काय म्हणा लढ म्हणा. हा पहिल्यापासून म्हणणं तू फक्त कर. अरे वा क्या बात आहे. असे वडील प्रत्येक मुलाच्या पाठीमागे जर असले तर शेती फेल नाही जाऊ शकत. दुसरे जर असते तू BSc ॲग्री झाला म्हणशील इकडे हा आणि लाखाचे 12,000 करोड बरोबर की नाही. बरं मग काय केलं मग त्याच्यानंतर मग आम्ही म्हणलं ठीक आहे आता संपला विषय आता. तर मग आता आम्ही त्यात नाही मग रोप आणले परत जे डबल बाद झालेले होते ते परत आणले तर तिथं परत लावले आम्ही दुसरी व्हरायटी लावली. बर ते लय फास्ट वाढले. बर ते यांना डायरेक्ट कव्हर करून बरं, टाकले. मग- मग ती मग? मिरची भरपूर दिवस आम्ही खाली घरीच खाली. अच्छा आम्ही म्हणजे मग तुमचा अंदाज काय आला काहीतरी आहे याच्यामध्ये? हा, मग ती जागृत झाली ती. उशिरा हा, काय उशिरा का होईना, ती रिझल्ट जागृत भेटला झाली. बर हा मग त्याच्यानंतर मग आम्ही येत शेजारी मक्का लावली तेवढी जागा आम्ही परतच ठेवली. बरोबर काही बरोबर केलंच नाही. बरोबर मग नंतर ही मक्का काढल्यानंतर आम्ही नांगरायला सुरुवात केली. बरोबर आम्ही नांगरती विकून केली. बर विकून नांगरीत तिकडे गेलो इकडे ढकत तिथं ढकत निघा ना. ट्रॅक्टर किती तुम्ही विचार केला इकडं ट्रॅक्टर असं डायरेक्ट म्हणजे मी तर म्हणतो याला टापच चालू ट्रॅक्टर. म्हणजे नांगर गावाला काय माग पहिल्या गेअरवर ट्रॅक्टर चालू तुम्ही होता. बघून पाहिला असेल नांगर गावाला काय एवढा फास्ट ट्रॅक्टर इतका मोका चालायचा हा. आणि इथं गरके आणायचा इथं- जागेवर. हा, इथं म्हणजे गरके मारून तिथं थांबलाच नाही ट्रॅक्टर. तिथून सुटला तिथं जायचं. म्हणजे त्यावेळेस जमीन सांगत होती तुम्हाला का मला नको नांगरू माझं अन्न बदल. तर मी याला म्हणलं इथं तर नांगराची सुद्धा गरज नव्हती काय ना उगाच ना आपण हा. नांगरायचं वास. बर 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 मग मग ठरलं इथं रोटरी मारली तिथं मारलीच नाही. ती बर. पूर्ण म्हणजे जे नांगरची लेवल होती ती लेवल दिसायची डायरेक्ट. रोटरी मारल्यानंतर ती जागा डायरेक्ट लेवल दिसायची. सपाट दिसायची सपाट दिसायची. बर बर फुगली किती होती जागा हा, मग मला समजलं का हे मातीमध्ये ना काहीतरी बदल झाला इथं असं. मग तुम्ही पूर्ण ट्रायल करायची. ही जी वेली ना ही वेली मध्ये चमक बा ना कसं चमकत बघा ना तुम्ही हे चमक बनायचे बा हे बा हे बाई कसं चमकत बा दिसतंय का हा म्हणजे ते तेल लावल्यासारखं चमकतंय एकदम. तुम्हाला काय वाटतंय
काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? तुम्ही BSc ॲग्री एवढा सगळा अनुभव घेतला, आधी वाईट घेतला, मग खूपच छान तंत्रज्ञान आहे आणि म्हणजे पहिल्यांदा मातीवर काम करणार तंत्रज्ञान मी पहिल्यांदा बघितलं. तुम्ही सर्वांनी आहे ना तुमच्या जमिनीमध्ये RNPH चा बेसल डोस वापरा. तुम्ही बागायती क्षेत्र आहे ना, तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये पाणी भरपूर आहे, तुम्हाला RNPH चा बेसल डोस हमखास वापरायचा आणि मग SSM वापरायचं. ज्या भागामध्ये पाणी नाही आहे भरपूर त्यांनी SSM वापरायचं. SSM ही फक्त पिकावर काम करतं, पण RNPH हे मातीवर काम करतं. आलं लक्षामध्ये? तुम्ही विचार करा, RNPH जर रेग्युलर तुम्ही वापरलं तर काय ताकद निर्माण होऊ शकते, बरोबर की नाही? हां आहे की नाही? आता याला काय काय टाकलेलं आहे? याला RNPH टाकलेला आहे 3-3 किलो. 3-3 किलो एकरी. हो आणि 31 गुंठे क्षेत्र आहे. अच्छा, आणि कृषी अमृत 10 गोणे 10 गोणे आला की नाही? 2-2-1 पुन्हा त्यातच SSM हे 2-2-1-1 नंतर SSM ने टाकलं आणि पुन्हा SSM 3-3-2-2-1 असं घेतलं टाकलेले. 3-3-2-1 असं टाकले. तुमच्याकडं एकदम मस्त काम झालेलं आहे. आता फक्त तुम्ही इन्स्टंट चार्जेसचा पण रिझल्ट चांगला भेटला. अमृत जल वापरा फक्त इथून पुढे. हो सर, तेवढीच कमतरता राहिली. अमृत जल वापरा, तुमचं पीक सोन्यासारखं. याला अजून अमृत जलचा फवारा मारला ना, असे टर्टर कांदे तुमचे फुगतील मस्त एक नंबर. पात बीत एकदम जाड होऊन जाईल, एकदम डोंगळ्यासारखी पात होईल. आताच किती जाड आहे पहा ना तुम्ही. हो हां तगडी किती पहा जेव्हा. आणि LSQ टॉप पण मारलं वापरलं ना. व्हेरी गुड. आता फक्त अमृत जल राहिलं तुमचं, ते मात्र फार अमृत जल एवढं महत्वाचं आहे. मी असं म्हणेल का अमृत जल सोडून काहीच वापरू नका, अमृत जलच वापरा. एवढं मी त्याला महत्व देतो, एवढी ताकद त्याच्यामध्ये. कारण आज मला सांगा तुमचे जे रिझल्ट आहे हे दुप्पट होणार. किती आहे ते रिझल्ट काय होणार? अमृत जलची एवढी ताकद आहे. का बरं? कारण हे पाणीच आहे ना सगळं, आणि पाणी जर अशुद्ध असेल तर अमृत जल पाण्याला जिवंत करतं. पाण्याला काय करतं? जिवंत. आपण म्हणतो ना झऱ्याचं पाणी काय राहतं? जिवंत राहतं. तसं हे अमृत जल काय करतं? पाण्याला जिवंत करतं. आणि पाणी जर जिवंत झालं तुमचं प्रत्येक झाड जिवंत. आलं लक्षामध्ये? तर इथं डाळिंब लावण्याचा विचार आहे. काही अडचण नाही, फक्त काय करा, ह्या अशा जमिनीमध्ये बेडवर लावा. वडिलांचं काय म्हणणं होतं का आजूबाजूला सगळे तेलग्रस्तांनी. तुम्हाला घाबरायचं कारण नाही. मला सांगा, आता बघा आजूबाजूला सगळं काय आहे? अंधार आहे. आता आजूबाजूला काय आहे? या लाईटचा इथं काय आहे? प्रकाश आहे. त्या अंधाराचा आपल्यावर परिणाम होतो का? हा प्रकाश तिकडे जातो. SCT वैदिक म्हणजे प्रकाश आहे. अंधाराचा त्याच्यावर परिणाम होत नाही, त्याचा अंधारावर परिणाम होतो. हे सत्य आहे. तुमची जर बाग वैदिकवर असेल ना तर शेजारच्याला फायदा होईल, तुम्हाला तोटा नाही होणार. हे वस्तुस्थिती आहे. हे ऑर्गॅनिक नाही आहे, हे वैदिक आहे. वैदिक हे जैविक पण नाही आहे. हे जैविक आणि ऑर्गॅनिक चालत नाही. शेजारी रोग चालत नाही, शेजारी केमिकल चालत नाही, कारण तो नकली माल आहे. फॅशन की दुनिया में गॅरंटी की अपेक्षा नाही. हे फॅशन नाही, हे ओरिजिनल आहे. हे माल बघा, याला सोनं आहे बघा, तुम्ही चमकते बघा सांगते, एकदम लहान बाळासारखं चमकते बघा, तेल लावल्यासारखं चमकत आहे ना. दाखव मला ऑर्गॅनिकवर असं, जैविकवर असं पिकून दाखव मला असं. 75 दिवसाची साईज कोणाचीच नाही साईज जाऊ द्या, ही चमक आणून दाखवा आणि अशी विणी आणून दाखवा का पाटील, या अशा कमी साईजमध्ये. म्हणजे हे तुम्ही डोक्यात मारलं तावर येईल एखाद्याला. म्हणजे मला सांगायचं काय आहे की मी आता हातावर मारला तरी दणका बसतोय जोरात, म्हणजे याला मरणच नाही काही. आलं लक्षात? आपण मी काल भाजी खाल्ली मेथीची, हां, तर आमच्या घरामध्ये फक्त दोघा जणांनी नॉर्मल भाजी खाल्ली, लगेच सोडून दिली. म्हणलं का राहू? नाही म्हणे आपल्याला वैदिकचीच खायची नाही, तर भाजीच खायची नाही. आम्ही त्या दिवशी पण केला, मेथीची भाजी बाजारातून आणायचीच नाही. म्हणजे भाजी वैदिकची जर खायला ना माणूस चोखंदळ बनतो, चोखंदळ. तो बाहेरचं खाऊ शकत नाही, तो माझ्या सगळ्यात होतो. तो म्हणतो नाही खायला तर तुपाशी नाही तर उपाशी. त्या वैदिकच्या भाजीचा सगळ्यांनी टेस्ट गेली आमची पण होती का? वापरली. कशी काय होती? चांगली होती. जे मिरच्या नंतर आल्या त्या कशा होत्या टेस्टला? हो, टेस्ट एकदम जबरदस्त. चमक काय होती त्याच्यावर? भरपूर चमक. बरोबर आहे ना. चला वैदिक पिकवा मस्त पैकी, सगळ्यांनी चांगली शेती करा. नंबर सांगा तुमची. नाव माझं श्याम रवींद्र फटांगरे, नंबर 9172 62 26 16. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं? गणेश सर. गणेश सर सांगा तुमचं नाव, नंबर. माझं नाव गणेश जगताप. आपलं शॉप जे नांदगावला आहे, नवीन तहसील समोर, आणि मोबाईल नंबर 9518 39 74 84. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या होळीमध्ये, यावर्षी 2025च्या होळीमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जे केमिकलनी जे काही विष पसरवलेलं आहे त्याची आपण राखरागोळी करूया
आणि अमृतमय जीवनासाठी आपण एस वैदिकची कास धरूया. जय एस वैदिक. चला शेती करूया आनंदाने. धन्यवाद. रामराम. तुमचं वय किती? 75. ह्या भागामध्ये पूर्वी काय काय पिकत होतं तुमच्या? ज्वारी, अजून परत बागा होत्या का? बागा बाग नव्हती, बाग नंतर लावली मोसंबीची. तुम्ही केळीचा अनुभव सांगत होते काहीतरी. हा, आमचे वडील केळाची भट्टी लावायचे. तुमची वडील? हा, कुठल्या भागामध्ये? शिंदी. सिंधीमध्ये. काय अनुभव होता तेव्हा? ते आता वडिलांनाच माहिती, पण हे खतं नव्हती. नाही, रासायनिक खतं नव्हती. नाही, मिश्र आपलं शेणखत. बरं, ते किती दिवस टिकायचे? 3 वार केळ सुकत नव्हता ना हो. तुम्ही 15 दिवस नाही, 3 वार 21 दिवस केळ तसंच राहायचं. हो बिलकुल. तुम्ही आता आहे ना टोमॅटो पिकवा, टोमॅटो घरात आणून ठेवा आणि 3 वार ठेवा, टोमॅटो आहेतच राहणार. हे वैदिक वर. म्हणजे त्या काळामध्ये जमिनीची जी ताकद होती ती वैदिकनी परत येते. आता ताकद राहिली नाही, मग ती परत आणायची आपल्याला. म्हणजे त्या काळात केळ 3 वार तसं ताजा राहायचं. बिलकुल. आणि आता तुम्ही आणा सुकेलच येते. मार्केटमध्ये गेलं तर घेवशी नाही वाटत त्याला. बरोबर आहे की नाही? मग आता विचार का, त्यांचं वय जर 75 आहे तर त्यांचे वडील म्हणजे त्यांचा अनुभव 50 वर्षापूर्वीचा. त्यांना कळतोय म्हटलं 50-55 वर्षापूर्वी. 55 वर्षापूर्वी केळ जर 3 वार टिकत होतं तर आता 3 तास टिकत नाही. खरं खोटे? तुमच्या काळामध्ये केळ किती वर्ष टिकत होतं? 15 दिवस. तुमच्या काळात? कृषी साहेबांनी माझी मुलाखत मोसंबीच्या टायमालाच घेतली. मिश्र खत हे नाहीच. बरोबर आहे की नाही? आता आली माल असा फुगवायचा. म्हणजे 30 वर्षामध्ये मातीचं काय करून टाकलं? वाटोळ करून टाकलं. खरं आहे की नाही? ते परत आपण 3 वर्षात रिपेअर करू. ओके.